नमस्कार, इझी लर्निंगमध्ये स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत संत नामदेव महाराज यांच्यावर मराठी निबंध. संत नामदेव महाराज हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे एक महान संत, श्रेष्ठ कवी आणि समाजसुधारक होते. संत नामदेव महाराजांचा जन्म 26 ऑक्टोबर 1270 रोजी हिंगोली जिल्ह्यातील नरसीबामणी या गावी एका शिंपी घराण्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दामा शेट्टी आणि आईचे नाव गोणाई होते. नामदेव महाराज लहानपणापासूनच श्री विठ्ठलाचे परमभक्त होते. पुढे त्यांनी औंढा नागनाथ येथे विसोबा खेचर यांना आपले गुरु मानले. गुरूंच्या उपदेशानंतर त्यांच्या भक्तीला व्यापक आध्यात्मिक दिशा मिळाली. संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील कीर्तन परंपरेचे आद्य प्रवर्तक मानले जातात. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी या ध्येयाने त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून भक्तिमार्गाचा प्रसार केला. त्यांनी अनेक अभंगांची रचना केली. त्यांच्या अभंगांमध्ये अत्यंत सोपी भाषा, प्रेमळ भाव आणि ईश्वराबद्दलची आर्तता दिसून येते. कर्मकांडापेक्षा शुद्ध आचरण, भूतदया आणि ईश्वरचिंतन महत्त्वाचे आहे असा संदेश त्यांनी दिला. चोखामेळा, गोरा कुंभार, जनाबाई, सावतामाळी यासारख्या संतांना एकत्र आणून त्यांनी भक्तीचा आणि समतेचा संदेश समाजात पोहोचवला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सोबतीने त्यांनी भारत भ्रमण केले.
आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी पंजाबमध्ये जवळपास 20 वर्ष वास्तव्य करून भक्तिमार्गाचा संदेश दिला. शिखांच्या श्री गुरु ग्रंथ साहिब या पवित्र ग्रंथात त्यांच्या 61 पदांचा सन्मानाने समावेश करण्यात आला आहे. आपल्या संपूर्ण आयुष्यात भक्तिभावाचा सुवास पसरवल्यानंतर 3 जुलै 1350 रोजी आषाढ वद्य त्रयोदशी शके 1272 वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिराच्या पायरीची संजीवन समाधी घेतली. विठ्ठलाच्या चरणी येणाऱ्या सर्व भक्तांच्या पायाची धूळ आपल्या मस्तकी लागावी या अत्यंत लीन भावातून त्यांनी मंदिराच्या पहिल्या पायरीवर समाधी घेतली. ही पायरी आज नामदेव पायरी म्हणून ओळखली जाते. संत नामदेव महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताला मानवतेची आणि समतेची शिकवण देणारे महान संत होते. जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.